लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. की आपण अनिल भाऊच्या पॅनलला भरघोस मताने विजय करायचा आहे म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला. याच्या प्रचाराच्या निमित्तानं मुस्लिम समाजाचा ठिकाणी प्रचार करण्यासाठी मी इथं समाज आहे त्याचं 100% मतदान तुमच्या मागे ताकदीने उभा करू हा शब्द त्यांनी समाजा वतीने आज माझ्या घरी आम्ही सगळे मुस्लिम समाज जमलो असताना आम्ही भाळवणे असो, मंगरुळ असो, कळंबे असो, ढवळेश्वर असो, सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही भेटून बाबा की आलसनमध्ये मुस्लिम समाजाने किंवा मुस्लिम समाजानं या ठिकाणी पूर्ण पाठिंबा, विठ्ठल साहेब आहेत आमचे, दोन्ही उमेदवार हिम्मत भाऊ आहेत, आमचे आलसनमध्ये सरपंच आहेत, यांना पाठिंबा दिला आहे. तसंच आम्ही आमचा जो पाठिंबा असाच पाठिंबा आम्ही प्रत्येक गावात जाऊन सगळे मुस्लिम समाजाला सांगून की आपण अनिल भाऊच्या पॅनलला भरघोस मताने विजय करायचा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला आहे. आळसण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भाने प्रचार फेरी चालू असताना अचानक आमचे गुरुवर्य विठ्ठलरावजी साळुंके यांनी अचानक इथं मुस्लिम समाजाची बैठक ठेवली होती. अजितभाई यांना फोन केल्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला इथलं वातावरण बघून अतिशय आनंद झाला. तो समाज पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अनिल भाऊंच्या मागे जसा उभा राहिला होता त्याच पद्धतीने सुहासभाई आणि अमोलदादाच्या मागे उभा राहिलेला आहे. पूर्ण त्यांनी आम्हाला शब्द दिला की या बाळवणी जिल्हा परिषद गटातील जो आमचा समाज आहे त्याचं 100% मतदान तुमच्या मागे ताकदीने उभा करू हा शब्द त्यांनी समाजा वतीने आज आम्हाला दिला. अतिशय आनंद होतोय की धर्मनिरपेक्ष पद्धतीने आम्ही ज्या प्रकारे राजकारण करतो त्याच प्रकारे भाऊंच्या पाऊल ठेवून आम्ही राजकारण करत आहे. त्यांची कोणती अडचण असेल, कोणत्याही समाजाचं त्यांचं काम असेल ते सोडवण्यास आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. तसेच आज अजितदादा राष्ट्रवादी गटाने आपणास पाठिंबा दिलेला, काय म्हणायचं या गोष्टीबद्दल? आज पंकज भाया डबडे, अमोलदादा बाबर आणि सुहास भैया यांच्या उपस्थितीमध्ये आज विट्यात पत्रकार परिषद पार पडली. त्यामध्ये पंकज भाया डबडे यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा पाठिंबा दिला. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं आभार व्यक्त करतो. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तुम्ही आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांनी काय संदेश द्याल तुम्ही याविषयी? जिल्हा परिषद बाळवणी मतदारसंघातील लोकांना संदेश देतो की आम्ही तुमच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे 5 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे काम करू. हिंमत भाव असतील, मी असेल, तुमच्या कोणत्याही हाकेला आम्ही सदैव 24 तास उपलब्ध राहू. विठ्ठल साहेब असतील, त्यांनी जी कामं आम्हाला सांगितली ते सुद्धा आम्ही सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे करू. जिल्हा परिषद निवडणुका येत्या 7 तारखेला होत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्वराज्याच्या निवडणुका होत आहेत आणि काँग्रेस पक्षाने यापूर्वीच अनिल भाऊंच्या कार्याची दखल घेऊन, सुहासभाई यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जे उमेदवार आहेत, असतील, रोशनभाई असतील, यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मुस्लिम समाजाचा ठिकाणी प्रचार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. माझा आणि मुस्लिम समाजाचं खूप जुनं नातं आहे असं म्हणतात. बाबाकडून प्रत्येक त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेला मी मदत करत असतो. अगदी मंगळूरपासून भाळवणीपर्यंत जेवढा मुस्लिम समाज आहे सर्व समाज माझ्या व्यक्तिगत संबंधात आहे. बरेच मुलं आपल्या संस्थांमध्ये कामाला आहे. व्यक्तिगत स्तरावरची कामं मी नेहमीच त्यांची करत असतो. या पलीकडे जाऊन भाऊंचं जे धर्मनिरपेक्ष काम आहे त्याबरोबरच अजातशत्रू म्हणून अनिल भाऊंनी जे काम केलेलं आहे त्याच्याकडे पाहून हा समाज नेहमीच अनिल भाऊंच्या पाठीशी उभा राहण्यासाठी तयार असतो. आणि आज सुद्धा त्यांनी अनिल भाऊंचं कार्य पाहून, आमची असणारे स्नेहसंबंध पाहून दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.